नमस्कार. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ई-के-वाय-सी केल्यानंतरही तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. तर पूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या बदलांच्या टप्प्यातून जात आहे. आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 हे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात थेट ₹1500 हे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. आता त्या संदर्भात महत्त्वाची बातमी या ठिकाणी आली आहे. पण आता हा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-के-वाय-सी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. सरकारने यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. बघा, या ₹1500 हप्ता कायम ठेवण्यासाठी सरकारने के-वाय-सी ही करण्यात आली होती आणि त्याची लास्ट तारीख 31 डिसेंबर ही देखील देण्यात आलेली आहे. परंतु महत्त्वाचं आणि धक्कादायक बाब म्हणजे ही के-वाय-सी पूर्ण केल्यानंतरही काही महिलांचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. तर बघा, काही लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करण्यात आलेली आहे, तरी देखील काही लाडक्या बहिणींचा हप्ता हा ₹1500 कायमचा बंद होऊ शकतो. आता ई-के-वाय-सी नंतर लाभ बंद का होऊ शकतो पहा. सरकारचा स्पष्ट उद्देश आहे की ही योजना फक्त खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे ई-के-वाय-सी दरम्यान महिलांची सविस्तर माहिती तपासली जाणार आहे. यामध्ये केवळ महिलांचीच नव्हे तर पती किंवा वडिलांची माहिती आणि त्यांचीही के-वाय-सी करणं आवश्यक आहे. ही सर्व माहिती प्राप्तिकर विभागाकडे म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पाठवली जाणार असून तेथून उत्पन्न, मालमत्ता आणि इतर निकषांची पडताळणी केली जाईल. ज्याची ई-के-वाय-सी झाली त्यांची सर्व माहिती आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पाठवली जाणार आहे आणि तिथून त्यांचं उत्पन्न, मालमत्ता, इतर निकषांची देखील पडताळणी केली जाणार आहे आणि जे निकषात बसणार नाही त्यांना ₹1500 हप्ता हा कायमचा बंद करण्यात येणार आहे. आता तपासणीत महिला अपात्र ठरली तर तिचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून आपोआप वगळले जाईल. तर बघा, ज्या बहिणी यामध्ये अपात्र ठरतील त्यांचं नाव या योजनेच्या लाभार्थी यादीतून आपोआप वगळलं जाणार आहे आणि यांचा लाभ कायमस्वरूपी या ठिकाणी बंद केला जाईल. आता कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही पहा. सरकारने काही ठराविक निकष स्पष्ट केले आहेत. त्यामध्ये ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे. त्यासोबतच ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षाच्या निकषात बसत नाही आणि ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे, सोबतच एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला आधीच लाभ घेत असतील, सोबतच चुकीची किंवा खोटी माहिती दिली असल्यास यामध्ये देखील तुम्हाला हप्ता हा थांबवला जाऊ शकतो किंवा या ठिकाणी अपात्र देखील करण्यात येत आहे. त्यामुळे ₹1500 हप्ता तुम्हाला हा महिन्याला येणार नाही. तर सरकारचा उद्देश काय? शासनाचे म्हणणे आहे की योजनेत होत असलेले गैरप्रकार, फसवणूक आणि अपात्र लाभार्थी थांबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. याआधी काही अपात्र महिलांनाही लाभ मिळत होता, पण आता ई-के-वाय-सीमुळे फक्त पात्र महिलांनाच आर्थिक मदत मिळणार आहे. यासाठी सरकारने विशेष अधिकृत पोर्टल सुरू केले असून महिलांना आता ही प्रक्रिया सोप्या आणि ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. महत्त्वाचा इशारा, जर तुम्ही वेळेत ई-के-वाय-सी पूर्ण केलं नाही तर तुमचा ₹1500 हप्ता हा मासिक लाभ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन के-वाय-सी करा. म्हणूनच आजच अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-के-वाय-सी पूर्ण करा. सर्व माहिती अचूक भरा आणि कोणतीही चुकीची माहिती देऊ नका. तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.